फ्रायडे कधी लेकरं काय खायला मागतील याचा नियमच नाही बघ. आता दसऱ्यातल्या जे कडकण्या आहे का नाही, आपण ते घटाला बांधायला बनवतो, त्या कडकण्या आता पोरांना खायच्या होत्या. कारण माहिती आहे का, कुरकुरीत खायला लई भारी लागते. तवा बनवल्यावर पण का नाही, मी भरपूर बनवत असते दसऱ्यात पण. म्हणजे शाळेला सुद्धा डब्याला घेऊन जातात पोरं, आणि भाजीसोबत कुठल्या पण हिरव्या पालेभाज्यासोबत, आणि तो नुसते चहासोबत सुद्धा खातात ग. कडकण्या एवढ्या भारी लागतात. पण पातळ पातळ बनवावं लागते बरं का. पण आता उन्हाळ्यात कशाला करावं म्हणून मी म्हणलं होतं, पण सारखंच महागं लागल्यामुळं रडक्याचे डोळे पुसण्यासाठी मी पण थोडंच बनवले बघ. म्हणजे पाव किलोचाच खडा घेतला, त्याला फोडून गरम पाण्यामध्ये विरघळून घेतलं. त्याच्यानंतर गव्हाचं पीठ चाळून घेतलं, चिमूटभर हळद आणि चिमूटभर मीठ टाकलं, आणि गुळाच्या पाण्यामध्ये कणिक मळून घेतली बरं का थोडीशीच, आणि पातळ पातळ असं लाटून घेतलं. जेवढ्या पातळ कडकण्या लाटशील ना तेवढ्या छान होतात बरं का, खायला कुरकुरीत लागते. तर अशा पद्धतीनं वाटीच्या साह्यानं कट करून घेतलं, आणि कडक तेलामध्ये नंतर गॅस बारीक करून कडक होईपर्यंत कुरकुरीत अशा कडकण्या तळून घेतल्या. बघू शकतेस तो पातळ कुरकुरीत किती छान झाले. तर लेकरांना आवडते म्हणून थोड्या बनवल्या बरं का, पण मला पण लय आवडते. तर ती रांधलेल्या मिरच्या असतात का नाही त्याच्यासोबत खायला. तर तुला कडकण्या तुमच्या घरात कुणाला आवडतात ते नक्की सांग बरं का कमेंटमध्ये. आणि आवडत असतील तर तू पण बनव, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की कर. असं अधूनमधून खायला असं कुरकुरीत भारी लागते.